शिव बस आली, जायचं नाही? नाही, का? त्या लोकांना सुट्टी नाही आणि आपल्याला सुट्टी आहे 10 days. 10 days? कुठे चालला तू? निमगाव. गुड मॉर्निंग. तर आम्ही आज निघालोय गावाला. आता किती वाजले रे? आता 7:45 झाले आणि तर 7:45 वाजले आणि लवकरच निघायचंय आम्हाला. अजून लवकर निघायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. तर रात्री मी उशिरापर्यंत व्हिडिओ एडिट करत होते ना, तर मला झोपायला भरपूर उशीर झाला. तरी मी या दोघांच्या आधी उठले. कर लवकर ब्रश बाळा प्लीज. तर शिव काय लवकर आवरत नाही. आता ब्रश करतोय. माझा ब्रश वगैरे झालाय आणि मी आता दूध गरम करायला ठेवलंय. हा देते. सकाळी सकाळी चॉकलेट सिरप मागतोय, दुधामध्ये टाकून देते. ओके, चॉकलेट दूध देते प्लीज. आणि हात बघा, हाताची कंडिशन खूपच डेंजर आहे, दुखतोय खूप. बांधून ठेवलंय आणि दूध गरम केलंय. चुप ना प्लीज. दूध गरम केलंय, शिवला दूध देते आणि आम्हाला चहा करते. आणि इथे पाणी उकळलंय. ते सगळे भांडे वगैरे काल घासून ठेवले, क्लीन करून जाणार आहे सगळं, कारण 4-5 दिवस थांबणार आहे ना. आणि आल्यावर खूप थकून येतो, तर हे भांडे वगैरे पाहिल्यावर अजूनच चिडचिड होते, त्याच्यामुळे सगळं आवरून जाणार आहे. तर आज दूध नाहीये, त्याच्यामुळे फक्त अर्धा कप चहा बनलाय दोघांना मिळून. आणि त्यात पण मी साखरच टाकायला विसरले. आता वरून साखर टाकते. आणि शिवांशला पण आज थोडंच दूध आहे, म्हणजे अर्धा ग्लास. माझा लास्ट वीक खूपच बिझी होता आणि मला बिलकुल टाइमच नव्हता भेटत स्किन केअर करण्यासाठी. तर म्हणलं स्क्रब करून घेऊ, कारण उन्हामध्ये खेळलोय आणि धूळ पण होती, ऊन धूळ, त्याच्यामुळे ब्लॅकहेड्स होतात. तर स्क्रब करून घेत होते मी इथे. मगाशी जे पाणी बॉईल केलं होतं ना मी गॅसवर, ते स्टीम घेण्यासाठी केलं होतं. मी अशीच स्टीम घेते, म्हणजे पाणी बॉईल करून घेते, स्टीम घेते आणि मग स्क्रब करते. वीकमधून 2दा तरी मी करते, त्याने चेहरा छान राहतो. त्यानंतर अंघोळ वगैरे केली. मी माझा ड्रेस घातला आणि आता शिवांशला कपडे घालते. तर आवरलं होतं आमचं तिघांचं पण, आणि आता निघायचंच होतं. तर एकदा स्प्रे मारला आणि रुमाल सोडून म्हणलं परत बांधते. नंतर आम्ही कॅब बुक करत होतो वाकडेवाडी बस स्टॉपला जाण्यासाठी. तिथून आम्ही संगमनेर किंवा नाशिक बसने जातो. बट आम्ही जेव्हा कॅब बुक केली ना, तर त्यांचा कॉल आला की ते मीटरनुसार पैसे घेणार. म्हणजे ॲपमध्ये आम्हाला 250 ते 300 अशी अमाऊंट शो करत होतं, बट ते बोलले की 500-550 पर्यंत जाऊ शकतं. तर आम्हाला काही ते वर्थ नाही वाटलं आणि मग म्हणलं आपण असं करू, बसनेच जाऊया. नंतर आमचं असं ठरलं की आपण अहिल्यानगर मार्गे जाऊ, म्हणजे वाघोलीमधून ना अहिल्यानगर बस भेटते आणि तिथून संगमनेर किंवा नाशिक बसने जाऊ शकतो. पण मग तिकडनं पण 1-1.5 तास जास्त जातो, लांब पडतं तिकडनं. तर आमचं मग फायनली ठरलं की आपण वाघोलीमध्ये जाऊया आणि वाघोलीमधून भोसरी बस पकडू आणि भोसरीमधून आम्हाला रस्त्यानेच नाशिक बस भेटते किंवा मग संगमनेर बस भेटून जाते. तर आम्ही आलो होतो आता वाघोलीच्या बस स्टॉपला आणि लकीली बस लागलेली होती आम्ही गेल्या गेल्याच, आणि एमटी पण होती, म्हणजे जास्त काही गर्दी नव्हती. आम्हाला व्यवस्थित बसायला जागा वगैरे भेटली. आणि मला वाटतं 1-1.5 तास लागला असेल आम्हाला भोसरीमध्ये यायला, कारण सिटी बस म्हणलं की भरपूर स्टॉप असतात, म्हणजे 2-2 मिनिटाला स्टॉप असतात, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो. नंतर आम्ही इथे उतरलो होतो भोसरीमध्ये बस स्टॉपला आणि इथे जरा जरा पाऊस सुरू झाला होता. काय खाणार आहे तू? विक्स गोळी. आम्ही नाश्ता केलेला नव्हता, तर म्हणलं काहीतरी खाऊन घेऊया आधी, कारण पुढे बस थांबेल की नाही माहीत नाही. सो म्हणलं आधी थोडंसं खाऊया. तर आम्ही घेतलं होतं ब्रेड पॅटीस आणि पालकची भजी.
त्यानंतर मी घेतला होता साबुदाणा वडा. तसा तर माझा उपवास नव्हता, पण मला आवडतो म्हणून घेतला. पण तो इतका थंड आणि इतका बेकार होता की इच्छाच नाही राहिली माझी परत खायची. त्यानंतर तिथे पाऊस सुरू झाला होता. मग म्हणलं छत्री घेऊया, कारण आम्हाला वाटलंच नव्हतं पाऊस येईल, कारण जेव्हा घरातून निघालो ना तेव्हा ऊन होतं. आम्हाला बसचा काही जास्त वेट करायची गरज पडली नाही. आम्हाला लगेचच बस भेटली. फक्त एवढंच की जे लास्ट सीट असतं ना मोठं, तिथेच जागा होती, बाकी बस भरलेली होती. पण म्हणलं ठीक आहे यार, जागा भेटली तेच खूप नशीब आहे. आणि हे बाळ बघा, म्हणजे त्यांचा स्टॉप येईपर्यंत ना ही अशीच होती, मागेच बघत होती कंटिन्यू आमच्याकडे. त्यानंतर पुढे आल्यावर म्हणजे आळेफाट्याच्या थोडं पुढे आलं ना की बस थांबते, पण ह्या वेळेस जरा अजून पुढे बस थांबलेली. हे माहीत नाही कोणतं हॉटेल होतं, पण इथे आम्हाला नाही आवडलं. म्हणजे बघूनच आमची ॲक्च्युली इच्छा नाही झाली काही खायची. तर आम्ही फक्त कॉफी घेतली आणि यांनी आय थिंक वडापाव घेतलेला आणि थोडासा खाऊ घेतला होता. घरी मुलं वगैरे आहेत ना, तर सगळ्यांसाठी खाऊ घेतला. कॉफी प्यायलो आणि थोडंसं छान होतं वातावरण इथलं. जसं जसं आम्ही पुढे येत होतो ना, तसं तसं पाऊस थोडासा वाढत चाललेला आणि वातावरण अजूनच छान होत चाललं होतं. तर आता आमचा आला होता स्टॉप. आम्हाला आता उतरायचं होतं. तर आम्ही संगमनेरला पोहोचलो होतो. हे आहे आपलं संगमनेरचं बस स्टँड. आणि आम्हाला घ्यायला येणार होते दादा, म्हणजे यांचे मोठे भाऊ आम्हाला घ्यायला येणार होते. तर ते येत होते तोपर्यंत आम्ही इथे चहा घेतला परत एकदा. तर आता पोहोचलोय आम्ही गावामध्ये आणि संगमनेरपासून 20 मिनिटं लागतात आम्हाला गावापर्यंत यायला. आणि हा आहे आमच्या घराकडे जाणारा रस्ता, जो आता तर ओके ओके वाटतोय, पण दुसऱ्या दिवशी दाखवेन मी की पाऊस झाल्यावर याची काय कंडिशन झाली आहे. तर रस्त्यापासून थोडं आत आहे आमचं घर आणि आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि पूर्ण शेतीच्या मध्ये आमचं एकच घर आहे. तर हे आहे माझं सासरचं घर. तर शिवांश बघा किती खुश झालाय आल्या आल्या. आणि हा आहे वेदू, म्हणजे मोठ्या दादांचा छोटा मुलगा, आणि हा जो डोकतोय तो आहे त्यांचा मोठा मुलगा. मला आल्या आल्या म्हणत होता की काकी मी तुझे सगळे व्हिडिओ बघतो वगैरे. तर हे लॉलीपॉप आणले होते आम्ही सगळ्यांसाठी. आणि इथे बघा या आहेत मातोश्री, म्हणजे माझ्या सासूबाई. तर यांचं झालं हे मुद्दाम मम्मींना हक करत होते, कारण मग शिवांशला राग येत होता. मला नाही माहिती आता कप. तर आम्ही आलो तेव्हा मम्मी ते शेतात काम करत होते, पेरू तोडत होते ते. आणि मग मी थोडं फ्रेश झाले आणि सगळ्यांसाठी चहा ठेवला. रात्री मी बनवली होती मेथीची भाजी, कारण वहिनींचा वगैरे उपवास होता, त्यांना उपवास सोडायचा होता. तर मेथीची भाजी मी बनवलेली, वहिनींनी चपात्या केलेल्या. त्यानंतर आम्ही जाणार होतो मंदिरात, कारण श्रावण सोमवार होता शेवटचा आणि गावामध्ये शंकराचं मंदिर आहे ना, तर आम्ही तिथे जाणार होतो. मम्मी सगळ्या मुलांना घेऊन गेल्या होत्या. शेजारी एक आय थिंक उद्यापन होतं कुणाचं तरी, तर तिथे लहान मुलं त्यांना बोलवलं होतं जेवायला. तर मम्मी तिकडे गेलेल्या सगळ्यांना घेऊन. मग वहिनी, दादा, मी आणि हे आम्ही चौघं गेलेलो मंदिरात. अर्धा स्वयंपाक आम्ही बनवला होता आणि अर्धा बाकी होता. पण म्हणलं अंधार पडायच्या आत आपण जाऊन येऊया गावातून, कारण आमच्या गावाला वाघाची भीती आहे. म्हणजे अंधार झाला ना की वाघाची जरा भीती आहे म्हणून. वाव, एवढं छान मंदिर आहे आपल्या गावात.
दांगट दांगट दांगट. हा सुना आम्ही दोघी म्हणते पण आता बोलत काय काय इथंच नाही काय तयारी आहे. इथे विहीर आहे काय हो. बापरे ते झाड वगैरे नव्हतं का पहिलं एकदम बाहेर भकास होते पहिलं तिथे नदीत जायचं तिथे. कुठे पाऊस आहे दरवर्षी सारखा आपण दोघे इकडे आलतो बघा एकदा काहीतरी ठेव जागरण गोंधळाच्या वेळेस ती लाईट याची का पोल्ट्री पोल्ट्री ते तिकडे त्या वेगळ्या आहेत. हे काय त्यांचं घर मारलं. ते तिकडे पुढे त्यांचं घर. घर दिसतंय नाही दिसणार नाही दिसत आता. बाहेरची लाईट का नाही लावली? इकडे आहो. चुकलंय. उलटा झाला तो. उलटा उलटा. ए, तू आता काय तू नाईनचा टेबल लिख. काय तसं सांग. फाईव्हचा. अरे. काय काय इथं काय काय निघाले एकदम. हा बघा कसं क्लिअर दिसतंय ना किती छान आहे. त्यानंतर संध्याकाळी दीदी म्हणजे माझ्या ननंदबाई पण आल्या होत्या. मग सगळ्यांनी एकत्र बसून जेवण वगैरे केलं. आम्ही केली होती मेथीची भाजी, चपात्या, भेळ आणली होती गावातून. दीदींनी पण कारल्याची भाजी वगैरे आणली होती आणि वरण भात पण होतं. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि मग मी इथे घासत होते भांडी. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. मला खरंच गावाला आल्यानंतर खूप स्ट्रगल करायला लागते व्हिडिओ एडिट करण्यासाठी. नेट वगैरे खूप जपून वापरावं लागतंय. तर प्लीज एक लाईक नक्की करा, एक कमेंट करा छानशी आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.